डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर शिंदेंचं प्रत्युत्तर, ज्याच्या मागे महिला असतात त्याचा नंबर पहिला, लाखो महिला भगिनी माझ्या पाठीशी, शिंदेंचं विधान। मुंबईचा महापौर हिंदू होणार असं भाजपावाले म्हणतात, आम्ही केलेला मराठी महापौर हिंदू नव्हता का? उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल। मुंबई महानगरपालिका निवडणुकीची भाजपाकडून तयारी, मुंबईत जाहीरनामा समिती जाहीर, समितीमध्ये 11 जणांचा समावेश। भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी जाहीर केली समिती। अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीत भाजपानं दिले मुसलमान उमेदवार, भारतीय जनता पार्टी मुसलमानांसोबत, हाजी अरफात शेख यांचं वक्तव्य। नाशिकच्या तपोवनमध्ये आज पुन्हा आंदोलन, साधुग्राम मधील झाडं वाचवण्यासाठी हिंदू महासभा मैदानात, ठाकरे गटही आंदोलनात होणार सहभागी। मालेगावातील 3 वर्षीय मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण, सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। निवडणूक आली म्हणून आठवला भगवा, आठवला मराठी माणूस आणि छत्रपती शिवराय, आमदार राम कदमांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच राहणार, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं मोठं विधान। निलेश राणेंना एकटं पाडण्याचा प्रयत्न, निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय, नितेश राणेंकडून अखेर भावाची पाठराखण। विनय कनवडेकरांनी दोन्ही निवडणुकात पैसे वाटले होते, नारायण राणे आणि निलेश राणेंच्या वेळीही पैसे वाटले होते, माजी आमदार वैभव नाईकांचा राणे बंधूंवर हल्लाबोल। 2 नंबर तो 2 नंबरच असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना चिमटा। शिंदेंची शिवसेना, दादांच्या राष्ट्रवादीत मुद्देगुद्दे सुरू, सत्तेसाठी पैशासाठी वर एकत्र बसायचं तर खाली महायुतीचे कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडतायत, काँग्रेस आमदार विश्वजित कदमांनी ठेवलं मर्मावर बोट। शहापूर तालुक्यातील जंगलात पसरला वणवा, साकुर्ली डेहणेतील जंगलात वणवा, वणव्यात हजारो हेक्टर क्षेत्रातील वनसंपदा जळून खाक। निम्न पैनगंगा धरण विरोधी समिती आक्रमक, पोलीस धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची। कर्नाटकमधील राजकीय धुरळा शमल्यात जमा, सिद्धरमैया आणि शिवकुमार यांचा एकत्र नाश्ता, काँग्रेस हायकमांडला मोठा दिलासा। शतजन्म मिळाले तरी अभिनेता रजनीकांत म्हणूनच जन्माला येईल, इफ्फी समारोप सोहळ्यात रजनीकांत यांच्या साधेपणानं रसिकांची मनं जिंकली। सिल्लोडमध्ये भाजपा शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा, शिवसेना नेते पैसे वाटत असल्याचा भाजपाचा आरोप, अब्दुल सत्तारांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप। बिबट्या चालल्यात, 9 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील इंदोरा येथील घटना, वडिलांसोबत शेतात गेली असताना घडली घटना। वर्धा ट्रकचे आजोबा आणि नातवाला धडक, अपघातात 4 वर्षीय नातवाचा मृत्यू, आजोबा गंभीर जखमी, नांदेडच्या महात्मा बसवेश्वर पुतळ्याजवळील घटना। गोव्याच्या 2 LED मासेमारी नौका जप्त, देवबागच्या किनाऱ्याजवळ मत्स्य विभागाची कारवाई, दोन्ही नौकांमध्ये एकूण 52 खलाशी। अजित पवार, छगन भुजबळ, विखे पाटील सगळे स्वच्छ झाले, भाजपात गेलो असतो तर स्वच्छ झालो असतो, एकनाथ खडसे यांची भाजपावर टीका। तुमच्या बापाचं राज्य आहे का? नाना पटोलेंनी चंद्रशेखर बावनकुळेंचा बाप काढला, नाना पटोलेंची हीच पातळी, चंद्रशेखर बावनकुळेंचा पटोलेंवर पलटवार। भूत उतरवण्याच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार, श्रीवर्धन तालुक्यातील धक्कादायक प्रकार, अंधश्रद्धेचा फायदा घेत केला अत्याचार।